आज शेतकरी टिकणार नाही तर मग कारखाना, शेतकरी नाही टिकला तर कारखाना चालेल कसा? आणि आज जर हा कारखाना राजकीय दृष्टिकोनातून, राजकीय हेतूने जर कोणी बंद पाडायचा प्रयत्न करणार असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक भूमिका घेऊन रस्त्यावर उतरेल. दराच्या बाबतीत हे कारखानदार एकत्र राहतात. मी फलटण तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मी आवाहन करणार आहे, तुम्ही झेंडे कुठली घ्या, गटात कुणाच्या तटात जावा, राजकारणात जावा, पण तुम्ही पोटाची लढाई, स्वतःच्या पोटाची लढाई तुम्ही लढायला सामोरे या. आज या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय मामुलकर, त्याचबरोबर सरचिटणीस डॉक्टर रवींद्र घाडगे आणि तालुकाध्यक्ष नितीनजी यादव, आमचे किरणजी भोसले आणि आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे फलटण तालुक्याचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर अतिशय महत्त्वाच्या विषयावरती ही पत्रकार परिषद आहे, कारण फलटण तालुक्याची अस्मिता असणारा श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या या चालू वर्षामध्ये गळितास हा साखर कारखाना चालू होणार का नाही असा संभ्रम आज तालुक्यामध्ये निर्माण झालेला आहे. कारण जी काय आपण काल दोन्ही पत्रकार परिषदा बघितल्या तर या दोन्ही पत्रकार परिषदेमध्ये एकच सूर निघाला की हा श्रीराम सहकारी साखर कारखाना हा चालू झाला पाहिजे आणि ही फलटण तालुक्याची एक अर्थवाहिनी ही टिकली पाहिजे, अशा पद्धतीचा सूर काल दोन्ही पत्रकार परिषदेमध्ये झाला. त्या संदर्भातली चर्चा झाली. परंतु खरं तर बघायला गेलं तर आज तुम्ही या फलटण तालुक्याचे करते धरते आहात. खरं तर या तालुक्यामध्ये हा असणारा श्रीराम सहकारी साखर कारखाना जो काय अडचणीमध्ये असेल तो वाचवण्याची जबाबदारी आज त्या ठिकाणी तुमची आहे. कारण श्रीराम सहकारी साखर कारखाना ही एक फलटण तालुक्याची अर्थवाहिनी आहे आणि अर्थवाहिनी मजबूत ठेवण्याचं काम या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी करावं अशी या ठिकाणी आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं त्यांच्याकडे मागणी करतोय. कारण या तालुक्यामध्ये असणारा सर्वसामान्य शेतकरी असेल, कष्टकरी असेल आणि मग या फलटण तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं आर्थिक धोरण जे काय ठरवलं जातं किंवा अर्थकारण ज्या पद्धतीनं या कारखान्यावरती अवलंबून आहे, शेतकऱ्यांचा ऊसाचा प्रश्न असेल, त्याचबरोबर ऊस तोडणी कामगारांचा प्रश्न असेल, ऊस वाहतूकदारांचा प्रश्न असेल आणि या सर्वच प्रश्नांकडे यांनी खरं तर गांभीर्यानं बघितलं पाहिजे. आज ज्या पद्धतीनं तू हाणल्यागत कर मी रडल्यागत करतो ही भूमिका इथून पुढच्या काळामध्ये फलटण तालुक्यामध्ये चालणार नाही. कारण हा साखर कारखाना जर वाचला तर खऱ्या अर्थानं हा फलटण तालुका सुजलाम सुफलाम होणार. कारण तुम्ही बघितलं असेल की आज ज्या काय वल्गना केल्या जात आहेत की या फलटण तालुक्यामध्ये विकासाची गंगा येते आणि मग अशा चर्चा होत असताना मात्र एका बाजूला श्रीराम सहकारी साखर कारखान्यासारखी एक मजबूत संस्था अडचणीमध्ये किंवा येणाऱ्या काळामध्ये जर ती बंद राहिली तर खऱ्या अर्थानं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे शेतकऱ्यांचं होणार आहे. मग 4.5 लाख टनाचा प्रश्न असेल, तो गळितास ऊस कुठं जाणार? मग त्यावरती अवलंबून असणारा तुमचा ऊस वाहतूकदार असेल, त्या ठिकाणी त्या संस्थेमध्ये आयुष्यभर आपल्या कष्टाच्या ताकदीवरती ज्या कामगारांनी ही संस्था आपली म्हणून जपली त्या कामगारांचं काय, असा त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित होईल. आणि मग या सर्व गोष्टींचा विचार खऱ्या अर्थाने या राज्यकर्त्यांनी केला पाहिजे. कारण सर्वच या ठिकाणी जे काय आज या सत्ताधारी आहेत ते सर्व माहितीचे घटक आहेत. म्हणजे एक सहकारी साखर कारखाना चालवणं इतकी फारशी अवघड गोष्ट नाही. केंद्रामध्ये सत्ता आहे, राज्यामध्ये सत्ता आहे, सहकार यांच्याकडे आहे, साखर आयुक्त यांच्याकडे म्हणेल तसं वागतायत आणि मग अशामध्ये हा साखर कारखाना वाचवण्याची जबाबदारी मात्र मला वाटतंय की यांची आहे. म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची या ठिकाणी भूमिका आहे की इथून पुढच्या काळामध्ये हा श्रीराम सहकारी साखर कारखाना वाचवण्याची जबाबदारी ही राज्यकर्त्यांची आहे, सत्ताधाऱ्यांची आहे. आणि जर हा साखर कारखाना बंद पडला तर तुम्हाला या तालुक्यातला शेतकरी असेल, कष्टकरी असेल,
त्याचबरोबर ऊस वाहतूकदार असेल, या कारखान्यावरती अवलंबून असणारा आमचा कामगार बंधू असेल, आणि तुम्हाला कधीही माफ करणार नाही. कारण आमचं अर्थकारण संपूर्ण या कारखान्यावरती अवलंबून आहे. आणि म्हणूनसाठी हा कारखाना वाचण्यासाठी मी त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की हा साखर कारखाना वाचण्यासाठी तुम्ही सर्वजण एकत्र या. आम्ही तुमच्या बरोबर असू. या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी तर नेहमीच सहकार्य केलेलं आहे. कारण कैलासवासी हनुमंतराव अण्णा गेल्यापासून आपण हा कारखाना अडचणीत आहे ही सातत्यानं सांगतो, पण तेव्हापासून हा साखर कारखाना चालू आहे. याचा अर्थ तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी उदात्त मनाने त्या ठिकाणी तुम्हाला ऊस गळीताच पाठवलेला आहे. मग कधी 2 रुपये कमी मिळाले असतील, कधी जास्त मिळाले असतील, परंतु नेहमीच उदात्त मन करून हा श्रीराम सहकारी साखर कारखाना वाचला पाहिजे ही भूमिका या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. आणि म्हणूनसाठी सगळ्यांनी ताकद लावून हा श्रीराम सहकारी साखर कारखाना वाचवला पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये या साखर कारखान्याचं गळीत सुरळीतप्रमाणे झालं पाहिजे अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची या ठिकाणी विनंती आहे. एक 2-3 महिन्यापूर्वीपासून फलटण तालुक्यातील श्रीराम सहकारी कारखाना चालू होणार का बंद राहणार ही चर्चा पूर्ण तालुक्यात रुजलेली आहे. आणि तो चालू कारखाना राहणार की बंद राहणार यावरती कोणी बोलणार, कोणी पुढे होऊन या कारखान्याला मदत करणार का नाही, कारखाना चालू होणार का नाही, शेतकरी कामगार असतील, ऊसतोड मजूर असतील, हे सर्व मंडळी कारखान्याकडे आशा लावून बसलेत की एवढी मोठी चांगली संस्था जर बंद राहिली तर याच्यामध्ये सर्वात मोठं नुकसान शेतकऱ्यांचं होणार आहे, ऊसतोड मजुरांचं पण होणार आहे. त्याचबरोबर कारखान्यात असणारा कामगार, हा कामगार सुद्धा एक शेतकरी आहे, आमचा भाऊ आहे. हा तिथं कामगार जरी असला तर तो सुद्धा शेती करतो आणि आपल्या संस्थेला, सहकारी संस्थेला ऊस घालतो. आणि वेळोवेळी आता आपला मागचा सगळा इतिहास काढला फलटण तालुक्यातील श्रीराम कारखान्यावर, तर सभासद आणि कामगारांनी भरपूर सोसलेलं आहे. कमी पगार असेल कामगारांना, कमी फॅसिलिटी असतील कामगारांना, शेतकऱ्यांना तालुक्यातील इतर तालुक्याच्या बाहेर आपला इथं एक माळेगाव कारखाना येतो ऊस तोडणीसाठी, इतर कारखान्यापेक्षा सुद्धा फलटण तालुक्यातील शेतकरी 100-200 रुपये कमी घेतो आणि श्रीराम कारखान्यालाच ऊस घालतो. म्हणजे अजून याच्यापेक्षा शेतकऱ्यांनी करायचं तरी काय. मग एवढी मोठी चांगली संस्था, तालुक्यात 2 प्रबळ गट आहेत राजकीय, मला त्यांना एवढंच सांगायचे, आपण दोघंही सत्तेत आहात, दोघांच्याकडेही मुख्यमंत्री आहे, आणि आपण दोघं जर म्हणायला लागला तर कारखाना चालवणार कोण. तर मग तुमच्या राजकीय अस्तित्वाचा फलटण तालुक्याला उपयोग तरी काय, हा मोठा प्रश्न आहे. आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही दोघांनी एकत्र यावं, तो कारखाना कसा चालवायचा, कसा पुढे न्यायचा, शेतकऱ्यांचे हित कसं जोपासलं जाईल. खरं तर तुमच्याकडं सत्ता असताना सहकारी संस्था बळकट झाली पाहिजे, याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. सर्वच तुमच्याकडे सत्ता आहे, मुख्यमंत्री तुमच्याकडे, दोन्ही गटाकडे मी म्हणतो, एक शिंदे गटाकडे आहेत, एक फडणवीस गटाकडे आहेत. मग या आपल्या माध्यमातून हा जर प्रश्न सुटणार नसेल तर तालुक्यात प्रचंड रोष निर्माण होईल. शेतकरी इथून पुढे तुम्हाला कदापिही माफ करणार नाही. तुम्ही जर फक्त तुमच्या राजकीय अस्तित्वासाठी राजकारणापुरतं जर पुढे येणार असाल आणि शेतकरी प्रश्न बाजूला टाकून देणार असाल तर हे आम्ही खपून घेणार नाही. शेतकरीही तुम्हाला माफ करणार नाहीत. मला यातून तुम्हाला या पत्रकार परिषदेत सांगायचे की गेले 15 वर्ष झाला हा कारखाना चालवाय दिलेला आहे. 15 वर्ष झाली, त्याच्यानंतर सुद्धा आमच्या श्रीराम सहकारी कारखान्यावरचं कर्ज फिटत नाही. याला जबाबदार कोण? शेतकरी जबाबदार नाही, कामगार जबाबदार नाही, ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा जबाबदार नाही. मग संबंधितांनी याची उत्तरं द्यावी ज्यांनी आजपर्यंत कारखाना चालवला. माझ्या आजोबांची पिढी गेली, याच्यात कर्ज फिटलं नाही. आज माझ्या वडिलांचाही पिढी जात आली, आज आमची सुद्धा पिढी संपत आली, तरी आम्ही आज हेच ऐकतोय की श्रीराम कारखान्यावरचं कर्जच हाटेना. अरे मग तुम्ही आतापर्यंत केलं तरी काय? कर्ज हाटेना. मग आम्ही किती वेळा मारायचं शेतकऱ्यांनी? आम्ही काय सगळं तुम्हाला लिहून द्यायचं का म्हणजे तोच कारखान्याचं कर्ज फिटेल? आमचा मुद्दा एवढाच आहे, गेले 15 वर्ष झाले श्रीराम कारखाना चालवाय दिला. आता इथून पुढं योग्य मार्ग काढून कारखाना चालवायला पुढे दिला पाहिजे. चालवाय देत असताना
सगळ्यांना शेतकऱ्यांना सभासदांना विश्वासात घेऊन तो चालवाय द्यावा. चालवाय देत असताना या तालुक्यातील फलटण तालुक्यातील इतर कारखान्याप्रमाणे श्रीराम सहकारी कारखान्याने दर दिला पाहिजे. आपल्या फलटण तालुक्यात इतर 3 कारखान्यांनी 3400 रुपये दर डिक्लेअर केलेला आहे. तोच दर श्रीराम सहकारी कारखान्याने दिला पाहिजे. आता प्रत्येक वेळी जर तुम्ही म्हणसाल श्रीराम सहकारी कारखाना अडचणीत आहे, आजारी, मग हे किती दिवस आम्ही ऐकायचं? तो मग बरा तरी कधी होणार, सुधारणार तर कधी? आज शेतकरी टिकणार नाही तर मग शेतकरी नाही टिकला तर कारखाना चालेल कसा? आणि आज जर हा कारखाना राजकीय दृष्टिकोनातून राजकीय हेतूने जर कोणी बंद पाडायचा प्रयत्न करणार असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक भूमिका घेऊन रस्त्यावर उतरेल आणि कारखाना चालू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. पण कारखाना चालू करण्याबरोबर आम्ही याही मुद्द्यावर ठाम आहे की शेतकऱ्यांना इतर कारखान्याप्रमाणे तालुक्यातील आणि इथून पुढे तर मी असं म्हणेन, तुम्ही आजपर्यंत आम्हाला माळेगाव कारखान्याचं उदाहरण दिलेले श्रीराम कारखान्यानं की आम्ही माळेगाव कारखान्याप्रमाणे तुम्हाला दर देऊ, वेळीच ऊस नेऊ, तर यातलं कुठलंही आश्वासन इथून मागच्या श्रीराम कारखान्याच्या संचालक मंडळानं ते पाळलेलं नाही. दर कमी दिलेला आहे. ऊस तोडीचं नियोजन नाही त्यांच्याकडं. फक्त ठराविक ठिकाणी तोडी द्यायच्या. जवार कारखान्यानं आता सर्वात मोठी चूक केली असेल तर सभासदांचा ऊस ठेवून तालुक्याच्या बाहेर जाऊन ऊस आणलेला आहे. तालुक्याच्या तुमचा एक आक्षेप आहे हा की श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे राजकारण हे वेगळी प्रेम दाखवलं जातं. हा मग श्रीराम सहकारी साखर कारखाना सहकारी राहा हा. तर खासगी हो. श्रीराम सहकारी कारखाना हा सहकारीच राहिला पाहिजे आणि त्याच्यावरती जर कोण वाईट नजर ठेवणार असेल राजकीय हेतुपोटी तर ते स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस उत्पादक शेतकरी कामगार असतील, ऊस वाहतूकदार असतील, हे आम्ही सर्व मिळून लढा उभा करू. आम्ही सहकारीच ठेवणार, तो सहकारीच राहिला पाहिजे अशी आमची मागणी. आज 1 महिना 1.5 महिना झाला आपण पेपरला बातम्या येतात, पत्रकार परिषद होती, श्रीराम कारखाना चालू होणार का बंद राहणार का खाजगी होणार, ह्या संदर्भामध्ये आपण बघितलं काल 2 पत्रकार परिषद झाल्या. 2 असे त्यांनी ज्या पत्रकार परिषदेत 2 घेतल्या त्यात ठोस कोणीच भूमिका मांडणार ना की कारखाना चालणार का बंद पडणार. त्या संदर्भामध्ये बोलत असताना श्रीराम कारखाना हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे फलटण तालुक्याचा. हा पूर्णपणे सहकारी तत्वावरच कारखाना चालू झाला पाहिजे ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आमची ठाम भूमिका आहे. यासाठी किती मोठा लढा उभा करायला लागला तरी आम्ही तो लढा उभा करणार. तुम्ही काय सांगता आम्हाला FRP बसत नाही म्हणून काल कोणतरी एका पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं. अहो तुम्ही रिकव्हरीत सोडताय त्यामुळे FRP बसत नाही. तुम्ही लांबचा ऊस आणल्यामुळे तुमची LNT वाढली, प्रवास वाढला, तुम्हाला कसा ऊस परवडणार? म्हणजे असली कारण आम्हाला काही सांगू नका. आज फलटण तालुक्यातला ऊस जरंडेश्वरला जातोय, माळेगावला जातोय, शेजारच्या कारखान्याला ऊस जाऊन त्यांची जर रिकव्हरी बसत असेल तर फलटण तालुक्यामध्ये रिकव्हरी का बसत नाही हा फार मोठा प्रश्न आहे. आणि तुम्ही जर दराच्या बाबतीत जर तुम्ही एकत्र होताय आणि दराच्या बाबतीत हे कारखानदार एकत्र होतात, मी फलटण तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मी आवाहन करणार आहे, तुम्ही झेंडे कुठलीही घ्या, गटात कुणाच तटात जावा, राजकारणात जावा, पण तुम्ही पोटाची लढाई, स्वतःच्या पोटाची लढाई तुम्ही लढायला सामोरे या. आज बारामती तालुक्यात एवढं मोठं राजकारण असताना सुद्धा माळेगाव, सोमेश्वर सारख्या कारखान्यात सभासद दर घेतात. का घेतात? तर ते पोटाच्या लढाईसाठी एक होतात. माझी ह्या तालुक्यातील शेतकऱ्याच्या तरण्या बाळ पोरांना माझं आव्हान आहे, पोरांना तुम्ही रस्त्यावर या. आपल्याला काय राजकारणाशी देणं घेणं नाहीये. राजकारणाच्या वेळेस राजकारण खेळू, पण आपल्याला आपली पोटाची लढाई आपण 12 तास रानात राहतो. आपण 1.5 वर्ष आपण रानात काम करायचं, ऊस कांड आपण टोचायचं आणि ह्यांनी बसून ही दर ठरवायचा, हे पूर्णपणे चुकीचं आहे. हा कारखाना हा चालला पाहिजे, 100% सहकारी तत्वावर चालला पाहिजे. हे राजकारण करून जर कारखाना जर कोणी बंद पाडायचा प्रयत्न केलास त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटना जशाच तसं उत्तर देणार. राहिला प्रश्न कामगारांचा, कामगारांच्या बी खांद्याला खांदा लावून आम्ही उभा राहणार आहे. ज्यावेळेस साखरवाडीचा कारखाना आम्ही 24 तास बंद पाडला त्यावेळेस आम्हाला कामगारांनी कारखान्याची विनंती केली की आमच्या पोटावर सुद्धा येते, आम्ही पण शेतकरी, कामगार सुद्धा शेतकरी. त्यावेळेस आम्ही कामगारांच्या विनंतीला मान देऊन आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं. पण कामगारांनी आम्हाला साथ दिल्यामुळेच ह्या तालुक्याला 3400 रुपये दर मिळाला. हा कामगारांचा शेतकऱ्यांचा विजय झालेला आहे. मी श्रीरामच्या
कारखान्याच्या सगळ्याच घटकांना मी आवाहन करतो, ज्यांनी ऊस घातलाय, ऊस उत्पादक शेतकरी असतील, वाहतूकदार असतील, कामगार असतील, ह्या सगळ्यांनी एकजुटीने रस्त्यावर या. कसा कारखाना आपण कारखाना चालू होत नाही ती बघू. तुम्ही शक्तीपीठ महामार्गासाठी इतके पैसे आणताय, मग तुम्ही कारखान्यासाठी पैसे देऊ शकत नाही का? तुमच्या हे दोन्ही नेते दोन्ही गट फलटण तालुक्यात एकाच नावात बसलेले आहेत. मग तुम्ही कशाला भांडणं करताय? तुम्ही जर सत्तेत तुम्ही एकत्र आहे ना, मग कारखाना चालवायला एकत्र या ना. तुम्ही कारखान्यापुरतं तुम्ही राजकारण बाजूला ठेवा. आमचं एकच रास्त म्हणणं आहे, तुम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्याला आम्हाला न्याय दिला पाहिजे. आम्हाला माळेगाव सोमेश्वर इतका तुम्ही दर दिला पाहिजे. गेले कित्येक वर्ष आम्ही ऐकतोय कारखाना आजारी आजारी आजारी. हो, पण इतके दिवस कारखाना आजारी असतो का? ह्या कारखान्याची जर सर्व पाळमुळं जर माहितीच्या अधिकारात सगळं काढलं तर बेड्या पडतील संचालकांना. एवढं वाईट ह्यांनी केलेलं, पण तरी आम्ही म्हणतोय जाऊ दे, कारखाना चालला पाहिजे. इतके वाईट प्रश्न तालुक्यात झालेला आहे. त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ठाम भूमिका आहे, हा कारखाना सहकार तत्वावरच चालला पाहिजे. आणि ह्यात जर कोणी राजकारण करत असलं तर आम्ही त्याला जसं तसं उत्तर देऊ. मागील वर्षाचं जे गाळप आहे त्याची 200 रुपये बाकी घेतली, त्या संदर्भात काय भूमिका घेणार? इतर कारखान्यांप्रमाणे आम्ही तालुक्यात दर घेणार. इतर कारखान्यांनी 3200 प्लस दिवाळीत 200 रुपये देणार. तोच दर आम्ही श्रीराम कारखाने कुणीही चालवायला घेतला तर आम्ही ते 200 रुपये घेणारच.